अशी कोणती औषधे आहेत की जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने नेहमी घेत असता, परंतु ती तुमच्या शरीरासाठी खूप हार्मफुल ठरू शकतात? जनरली आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन औषध घेत असतो, ज्याला ओव्हर द काउंटर ड्रग असे म्हणत असतात, किंवा घरातलीच आधीची औषधं पुन्हा वारंवार तीच खात असतो. परंतु यातली बरीचशी औषधं अशी असतात की जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतली तर ती तुमच्या शरीरासाठी कॉम्प्लिकेशन ठरू शकतात. नंबर 1, पॅरासिटेमॉल. ताप कणकणीच्या सगळ्या औषधांमध्ये पॅरासिटेमॉल असते, किंवा अगदी लहान मुलांच्या ताप सर्दी खोकल्याच्या औषधामध्येही पॅरासिटेमॉल हे कंटेंट असते. पण तुम्हाला माहिती आहे का, थोडा जरी चुकीचा डोस किंवा जास्त डोस पॅरासिटेमॉलचा झाला तर आपले डायरेक्ट लिव्हर डॅमेज होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटेमॉल कधीही घ्यायचे नाही. नंबर 2, स्टिरॉइड. स्टिरॉइड हे फास्ट रिलीफ मिळण्यासाठी किंवा कधी कधी वेदनाशामक औषधांसोबत घेतले जाते. परंतु जास्त प्रमाणामध्ये स्टिरॉइड घेतले तर तुमचा बीपी वाढू शकतो, तुमची शुगर वाढू शकते आणि तुमची हाडेही कमकुवत होऊ शकतात. कोविडमध्ये आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, ज्यांना ज्यांना स्टिरॉइड दिले गेले त्यांची नंतर शुगर वाढलेली होती. त्यामुळे स्वतःच्या मनाने कधीही स्टिरॉइड घ्यायचे नाही. नंबर 3, पित्ताची औषधे म्हणजेच अँटॅसिड्स. सर्रास पित्ताच्या प्रॉब्लेमसाठी खाल्ली जाणारी गोळी आहे ती म्हणजे अँटॅसिड्स. जास्त प्रमाणामध्ये अँटॅसिड्स घेतले तर व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी होऊ शकते किंवा कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे अँटॅसिडची सवय अजिबात लावायची नाही. नंबर 4, अँटीबायोटिक्स. बघा, आधीच्या काळामध्ये साध्या औषधानेही आजार बरे होत होते, परंतु आता हायर अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा आजार बरे होत नाहीत. शिवाय कॉम्बिनेशन मध्ये अँटीबायोटिक्स यूज केले तरी सुद्धा त्यांचा योग्य तो परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येत नाही. यालाच अँटीबायोटिक रेजिस्टन्स असे म्हणतात. शिवाय जास्त अँटीबायोटिक्स घेतले तर आपला पचनाचा फ्लोरा डिस्टर्ब होतो आणि आपले पोटही जास्त बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स कधीही घ्यायची नाही. नंबर 5, वेदनाशामक औषधे. जनरली गुडघेदुखी असेल, साधी कणकण असेल किंवा अंगदुखी असेल, यासाठी आपण नेहमी वेदनाशामक औषधे खात असतो. परंतु दीर्घकाळ वारंवार ही वेदनाशामक औषधे खाल्ली तर तुमची लिव्हर किंवा किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस खूप इथे असतात. त्यामुळे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणतीही वेदनाशामक औषधे कधीही खायची नाहीत. अशी महत्त्वपूर्ण माहिती हवी असल्यास माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही जॉईन ग्रुप असा मेसेज करू शकता. शिवाय कमेंटमध्ये तुम्ही मेडिसिन किंवा औषध असा मेसेजही करू शकता. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.